आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। एकीकडे देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे देशभरात तापमानात देखील खूप वाढ झाली असून नागरिकांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागतोय। सामान्य नागरिकांप्रमाणे निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरणाऱ्या राजकीय नेत्यांना देखील वाढत्या उन्हाचा त्रास सहन करावा लागतोय। याच उन्हाच्या झळांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भर सभेत डोक्यावर पाण्याची बॉटल ओतून घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। तर राहुल गांधी यांनी अचानक डोक्यावर पाणी ओतल्यामुळे सभेला उपस्थित असणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय। प्रचारासाठी राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना त्यांनी डोक्यावर पाणी ओतून घेतलं। उत्तर प्रदेशातील रुद्रपूरमध्ये त्यांची एक सभा होती। सभेत बोलत असताना त्यांनी पाणी पिण्यासाठी हातात एक बॉटल घेतली। तेवढ्यात खाली बसलेल्या लोकांनी गरमी गरमी असं ओरडायला सुरुवात केली। लोकांकडे पाहून राहुल यांनी देखील आज जास्तच गरमी आहे असं म्हणत थेट बॉटलमधील पाणी डोक्यावर ओतून घेतलं। राहुल यांचं हे कृत्य पाहताच लोकांनी मोठ्याने जल्लोष केल्याचंही व्हिडिओमध्ये दिसून येतंय। नेमकं काय घडलंय बघूयात। गर्मी है काफी। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई।